नानाचा मुलगा हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करतो. व्यासपीठावरील माननीय शिवाजीराव दादा शरद सोनवणे, शिवसेनेचे उपनेते मुरलेकर, बडेताई, सगळे शिवसेनेचे आमचे तालुका प्रमुख मावडी पदाधिकारी आणि या कृषी मंडळ कार्यालय जमलेले सर्व शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता, नगरच्या त्यात अजून भर पडली आहे मगाशी. अनेकांनी प्रवेश केला, त्याला तुम्ही घर वापसी म्हणते. असं घर सोडायचं नसतं रागाने. शिवसेना हे काही घर आहे, एक मंदिर आहे, कुटुंब आहे. असं डोक्यात राग घालून जायचं आणि परत यायचं. पण या मधल्या काळात जे नुकसान झालेलं ते नुकसान कधी भरून न निघणार लक्षात. आपण गेल्यामुळे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवरचा भगवा खाली होता. आपली घरातली भांडणं असतात, आपण घरात भेटू शकतो, सोडवू शकतो, बोलू शकतो, चर्चा करू शकतो. पण तुमचा राग काय शिवसेनेवर नसतो, तो व्यक्तिगत राग असतो, व्यक्तिगत द्वेष असतो. घरात भांडणं भावा सुद्धा होता, नवरा बायको सुद्धा होतात, शेजाऱ्यांशी भांडण होत असतात. आपण जेव्हा टोकाचा निर्णय घेतो आणि आपण ज्या दुसऱ्या घरात जातो तिकडे जो सुखी असतो का, जो शिवसेनेतून गेला तो दुसऱ्या कुठल्याही घरात सुखी नसतो. किती पोचकी बाहेर गेली बरं, पण जे आपल्या रक्तात जे असतात ते परत बोसकी परत येणार का घ्यायची नाही. असू द्या. आज जुन्नरला आलो सकाळी आणि प्रवेशद्वारावरती शिवसैनिकांनी स्वागत केलं. जुन्नर ही अशी पवित्र जागा आहे, तिथून संपूर्ण महाराष्ट्राला देशाला प्रेरणा मिळाली, प्रेरणा दिली. शिवनेरी तर आहेच. म्हणजे आम्ही जेव्हा प्रथम अयोध्येला गेलो, उद्धवजी वगैरे सगळे, तेव्हा जुन्नरचीच माती घेऊन गेलो होतो. अयोध्येला आम्ही गेलो श्रीराम मंदिराच्या कार्यासाठी आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या कार्याला वेग आला. आपण सगळे गेलो उद्धवजीच्या नेतृत्वाखाली. जेव्हा उद्धवजीने सांगितलं त्या कलशामध्ये आपण शिवनेरीची जुन्नरची माती घेऊन गेलो आणि ती माती तिकडे आपण जेव्हा त्या राम मंदिराच्या पुजाऱ्याच्या हाती सुपूर्द केली, त्यानंतर राम मंदिर कार्याला वेग आला. आणि आपण त्यांना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीतली माती उद्धवजीने दिली, ती चांगली काय भाषा. जुन्नर संपूर्ण देशाला, जगाला, महाराष्ट्राला प्रेरणा देत राहिलं. शेवटी
55 ठिकाणी भावा फडकला, पण जिथे खरोखर 100% फडकायला हवा होता तिथे फडकू नाही शकले. ही खंत आम्हाला सगळ्यांना कायम राहिली गेल्या काही वर्षापासून. विशेषतः शरद सारखा मोहरा असताना, एकच वादा शिवाजी दादा असताना थोडंफार जुन्नरली गडबडली. आणि आता सरकारचं काही असलं तरी ती चूक आपण दुरुस्त केली पाहिजे. भगवा झेंडा जुन्नरच्या दिल्लीलाही गेला पाहिजे आणि विधानसभेतही गेला पाहिजे. आणि मला खात्री आहे तो जाईल. मगासपासून मी तालुका प्रमुख आमचे माऊली त्यांची तळमळ मी बघत होतो. किती तळमळ. आमच्याकडे काही सत्ता नाही. कोणी सांगितलं तुम्हाला तुमच्याकडे सत्ता नाही? आणि काय सत्ता? पहिली 2 वर्ष होतीच ना आपल्याकडे सत्ता. अनेक वर्ष इथे त्यांची तिकडे पण सत्ता नव्हती. तेव्हा ते रडताना मी पाहिलं ना, माझ्याकडे सत्ता नाही म्हणून. सत्ता आहे मनामध्ये, मनगटामध्ये असते. रडू नका आणि लोकांना नावमय करू नका. शिवाजीराव आणि शरद सोनवणे तसे भक्कम आहेत मनाला आणि मनगटानं, मला माहिती आहे. आज एक पद नाही म्हणून खचणाऱ्यापैकी आम्ही नाही. उद्या ती पदक खेचून घ्यायची हिंमत आमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे घेणार. आमच्याकडे आमदारकी नाही, आमच्याकडे खासदारकी नाही आज नाही. आमच्याकडे जिल्हा परिषदेची सत्ता नाही आज. आमच्याकडे इतर काही गोष्टी नसतील. जुन्नरकडे म्हणतो, पण या जुन्नरच्या मातीवर प्रेम करणारा मुख्यमंत्री हा जुन्नरचा लक्ष आमचा आहे. तो मुख्यमंत्री आहे. या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? उद्धव ठाकरे आहे. आपले पक्षप्रमुख आहे. बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांनी शिवसेना स्थापन केली, त्या शिवसेनेचे प्रमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही आपली खरी ताकद आहे. आणि जुन्नरच्या शिवसैनिकाला महाराष्ट्रात एक वेगळं वलय आहे. शरद तो असं वागत नाही खाली. कुठून आला जुन्नर? जुन्नर म्हणजे वेगळंच मार्केट आहे. जुन्नरचं मार्केट कधी डाऊन होत नाही. जुन्नरच्या मार्केटचं महाराष्ट्रावरती कंट्रोल आहे सगळं, आहे की नाही? जाऊन बघा, जाऊन बघा प्रॉपर मार्केट. म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास जुन्नरने सुरू होतो आणि जुन्नरवरच संपतो. तेव्हा इकडल्या शिवसैनिकांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढले 3 वर्ष निवडणुका होईपर्यंत जे आपण गमावलं आहे ते परत येईल यासाठी लढत राहिलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. जे आपण गमावलंय त्यासाठी लढत राहणार. तर आपण महाराष्ट्रामध्ये सरकार ठीक आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाचं सरकार असेल तरी जाता मुख्यमंत्री असतो त्याचं सरकार. लक्षात ठाकरे सरकार आहे ना, हे ठाकरे सरकार आहे, आमचं सरकार आहे. हे कोणी दुसऱ्या कुठल्या मंत्र्याच्या नावाने सरकार ठीक आहे, सगळं आपलेच आहे. अजित दादा आपले, शरद पवार तर आपलेच आहे, पवार साहेब तर आपलेच आहे. देशाचे नेहमी म्हणतो देशाचं नेतृत्व पवार साहेब त्यांनीच केलं पाहिजे. त्या भागात अजित दादा बाजूला गृहमंत्री वळसे पाटील आहे, असतील आहे, पण शिवसेना सगळ्यांच्या उपर. शिवसेनेची गरज सगळ्यांना लागते, काँग्रेसला लागते,
लागते, राष्ट्रवादीला लागते आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा लागते. याला पॉवर म्हणतात, लक्षात घ्या. पावर आपलीच. अजूनही शिवाजीराव झाला आहे ना, आणि हा शरद तू सुद्धा आमदार आणि खासदार ह्याच्या विरोधात वागतो आणि फिरतो, लोक तुला मान देतात की नाही? ही शिवसेनेची पावर. फक्त खुर्चीमध्ये पावर नाही, फक्त खुर्ची पावर नसते. बाळासाहेबांनी खुर्ची पावर खुर्ची होती. अनेक वर्ष उद्धव ठाकरे कुठला पदावरती होते आणि होतो कोणीच म्हणजे डोक्यातून जी भरपूर खोटी घातलेली आहे, भरपूर आपण विचार आणि मुख्य म्हणजे मंगटातल्या आणि मनातली हिंमत बाळासाहेबांनी दिलेली आहे, त्याला पावर म्हणतात. आम्ही दिल्लीत जातो तर आमची पावर फक्त शिवसेनेच्या खासदारांची शिवाजीराव होते ना. शिवसेनेचा खासदार म्हटल्यावर लोकांच्या बघायच्या ज्या नजरा असतात दृष्टी अशी बदलून जातात. लोकसभेमध्ये 560 खासदार आहेत, राज्यसभेत 280 खासदार आहेत, एवढे मंत्री आहेत. कोणी कोणाला ओळखत नाही, आले किती गेले किती. पण शिवसेनेचा खासदार म्हणतात लोक खासदार बोलतात. महाराष्ट्राविषयी बाळासाहेब ठाकरेंचा संजय राऊत साहेबांचा राहुल गांधी नगर म्हणजे त्यांना भेटत असतो. पण एक मध्ये प्रदीर्घ काळ अशी माझी त्यांच्यावर बैठक झाली आणि त्यांनी माझ्याकडून शिवसेनेची रचना सांगितली. सध्या जी काही काँग्रेसची अवस्था आहे, शिवसेना ही संघटना म्हणून काय आहे, रचना काय, आत्मा काय, नेतृत्व कसं, काम कसं, त्याबद्दल माझ्याकडून बरीच माहिती जिज्ञासा असते माणसाला. शेवटी मला तो म्हणाला की मला एका वाक्यात सांगावं आहे की एका वाक्यात तुम्ही शिवसेनेच्या कार्यपद्धतीचं वर्णन काय करा. ओनली इन वन सेंटेंस प्लीज टेल मी शोधा. ये बताओ आपको, थोड़ा अनपार्लियामेंट्री, असंसदीय. हाँ बताइए. बोला आम्ही जे लोक आहोत शिवसेनेचे, एका वाक्यात सांगतो, फटे लेकिन हटे नाही. आम्ही जे काही 50 वर्षे ते टिकलो आहे, वाढलो आहे, ते ह्या एका मंत्रामुळे बाळासाहेब प्राण गेल्याचे मागे हटायचं नाही, जे आपलाच तुमचा तेवढा दिसून तुम्ही वाक्य आधी फाटते त्याच्यामुळे हटण्याचा प्रश्नच आहे. आमचं तसं रस्त्यावरती उतरतो आम्ही तेव्हा आम्ही परवा करत नाही. आता पोलीस मारणार आहे, पोलीस घेऊन जाणार आहे, काय पुढे होणार आहे, आदेश आले, लढायचं आहे, संघर्ष करायचा. त्याच्यामुळे 50-55 वर्ष ही शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीत त्या दिवशी मी चंद्रकांत दादा पाटलांचे भाषण ऐकलं. आपण टीव्ही लावला कधीच टीव्ही लावता लोकांना मी बोलणं बरोबर नाही. त्यांना फार वेदना होती. 105 अंश आहे त्याने आमचा मुख्यमंत्री नाही आणि 55 वाल्यांचा मुख्यमंत्री, 54 वाल्यांचा उपमुख्यमंत्री, 44 वाल्यांचा महसूल मंत्री. लोक 55 वाल्यांचा मुख्यमंत्री होतो, यालाच म्हणतात फटे देखील हटे. तुम्ही 105 वाले चोळत बसलात. एप्रिल जातात पुढे, एप्रिल जातात पुढे, एप्रिल तुम्हाला कधी गेलो कळलं नाही. ते वाईट बघत कसे येणारच जातात कुठे. ते संजय राऊत मुख्यमंत्री आमचाच होणार आहे. तेव्हा ते फक्त शपथ घ्यायचंच बाकी होत. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावली ठीक आहे म्हणला का. चंद्रकांत दादा पाटील असे म्हटले त्या दिवशी एका भाषणात की खंजीर उभारणे असं म्हटलं की तुम्ही एकच नाव समोर आहे, ते म्हणे पवार साहेबांचे.
दुसरं नाव समोर कोणाचं तर उद्धव साहेबांचं. त्याला आम्ही सांगतो बघा चंद्रकांत दादांना आणि सन्माना नसा आम्ही समोरून पोतळा पाठवून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अवतार आहे. अफजल खानाचा फोटा पुढून काढलेला आहे. जो कोणी आहे शाहिस्ते खानाची फोटो समोरून तोडलेली आहे. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरे आम्हाला हे घाणेरडे काम करू शकत का असेल ते समोरून सांगून पाठीत खंजीर आमच्या बसले का शब्द आम्ही नाही फिरवले, शब्द तुम्ही फिरवलेला आहे. पण राजकारणामध्ये गोष्टी विसरायच्या असतात. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम. आज या महाराष्ट्रावर ठाकरे सरकार हे गृहीत धरलं पाहिजे. खास करून शिवसैनिकांनी विसरायचं नाही, सरकार आपलं आहे. आणि बघा एक लक्षात घ्या, ते हजारो लोक इथे आहेत. प्रत्येकाला पद नाही मिळू शकत हे सगळ्यांना माहिती. पण शिवसैनिक हे पद सगळ्यात मोठा हे पण लक्षात घ्या. ज्या पदाची नेमणूक बाळासाहेब ठाकरेंनी केली आहे त्यांच्या सही काय तुमच्याकडे? आमदार खासदार येतात जातात, मंत्री येतात जातात, पण हे बसलेले जे लोक आहेत ना ते अडळ आहेत. ते खरं अडळराव आहे. शिवसैनिक हे पद मलाही देवाण घेता येणार नाही. शिवसैनिकाची गतीला हकलपट्टी करता येईल अजिबात. आणि खरा शिवसैनिक हा कायम एका निष्ठेने पक्षाचं काम पक्षाचा पुढे जात असतो. आणि तो गेला इतके वर्ष म्हणून आपण व्यासपीठावर केला. आज महाराष्ट्राचं सरकार उत्तम प्रकारे चाललं. कोणाच्या पोटात दुखत असेल दुखू द्या, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे आपल्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते देशातल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वोच्च स्थानी. भारतीय जनता पक्षाचा एक मुख्यमंत्री नाही देशात, एक मुख्यमंत्री. पण उद्धव ठाकरे हे पहिल्या 5 मुख्यमंत्री. आणि मला पूर्ण खात्री एक दिवस देशाचं नेतृत्व सुद्धा माननीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंचा विजय असो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे या शिवसेनेला. अनेक जण 50 वर्ष जेव्हा पाण्यात भरून बसले शिवसेना संपवण्यासाठी, शिवसेना बुडवण्यासाठी, शिवसेना मदत करण्यासाठी. पण शिवसेनेचा बाल ही पाका होऊ शकतो. शिवसेना प्रमुख व्यासपीठावर उभे राहील. आपण आज म्हणतो आज आपल्याला कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची फार गरज आहे. ऑक्सिजनचे प्लांट आपण टाकू सुटलेलं. जो आपल्याला ऑक्सिजन फुकट मिळायचा, आपल्याला घरातून मिळतोय, पाठीतून मिळतोय, पाण्यातून मिळतोय, तो आता आपण प्लॅन टाकत. पण बाळासाहेब म्हणायचे माझा ऑक्सिजन म्हणजे शिवसेना. हे त्यांच्या अग्रांग वाटतं. शिवसैनिक जो समोर आहे मला, तोच माझा ऑक्सिजन आहे, तो माझा प्राण वाढत आहे. आणि जोपर्यंत हा शिवसैनिक माझ्या सभोवती आहे तोपर्यंत मला अशी शिवसैनिकाची महती आहे. आणि खास करून जुन्नरचा शिवसैनिक, या भागातला शिवसैनिक हा एवढा रांगडा आहे की काय करा तुम्ही त्याच्या अंगावर गेलात म्हणजे संपलात म्हणून सांगायचं. आपल्या मुंबईत हे सगळे जे शिवसैनिक आहेत आपल्या भागातले, हे सगळ्यात पहिले कोकण आणि हा जुन्नरच्या शिवसैनिक गाडेबाज मागे नाही हटणार करू. त्या महाराष्ट्रातल्या शिवसेना वाडीवाडी, मुंबईतल्या शिवसेना वाडी, हा जुन्नर नंतरचा शिवसेना फार महत्वाचा. आणि म्हणूनच आपण जेव्हा मला बोलवलं की आपण इथे या, तेव्हा उद्धव ठाकरेंनी मला दम देऊन इकडे पाठवलं. मास्क दिसला नाही तर याला फार गर्दी करू नका आणि लोकांनाही सांगा मास्क घ्यावा. आधी उद्देश द्या, मग भाषणाला सुरुवात करा. आता हे मी शेवटी सांगतो.
की या एकंदरीत जगाची परिस्थिती खराब आहे. केरळमध्ये परत पडायला लागला, इतक्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये परत कोरोनाचं लक्षण वाढायला लागले. अमेरिकेसारख्या देशामध्ये रोज 1 लाख नवीन रुग्ण निर्माण व्हायला लागले. अनेक देश परत लॉकडाऊन करायला लागले. संपूर्ण मानव जातीवर संकट आले. अशा परिस्थितीमध्ये आपण आपली काळजी घेतो. राजकारण समाजकारण होतच असतं. शिवसैनिक काम करतच असतो, सरकार सुद्धा काम करतात. आज इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम मला जगाने मान्यता दिली. हे जरी खरं असलं तर या काळामध्ये आपण आपले अनेक जीवाभावाचे साथी कुटुंबाचे सदस्य आपण आपल्या जवळचे लोक आपण हे सुद्धा विसरता येणार. म्हणून इतकं सांगेल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं, आपल्या पक्ष प्रमुखाच्या वतीनं, जे त्यांनी वाक्य दिलेलं आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी तिथं आहे, तर माझ्या कुटुंबाबरोबर माझ्या सहकाऱ्यांची जबाबदारी, माझ्या मित्रांची जबाबदारी, माझ्या शेजाऱ्यांची जबाबदारी, हे करून आपण आपल्या महाराष्ट्रातली आपली संपूर्ण पिढी ही आपण काम करा. आपल्याला ताकद जशी तुळजाभवानीची आहे, बाळासाहेब ठाकरेंची आहे, तशी सरकार सुद्धा आपल्याला ताकद. निवडणुका येतात, निवडणुका जातात. त्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. तरीही आपण राजकारण करतो. त्या राजकारणामध्ये आपल्याला टिकून राहायचं असतं. ग्रामपंचायती असतील, तालुक्याच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदा असतील, विधानसभा असतील आणि लोकसभा असतील, प्रत्येक निवडणूक ही अटीतटीचीच आहे. उद्या काय होईल हा सांगता येत नाही. पण आपण आपल्या पायावर भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. कोणत्याही लढाईसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. समोर लढण्यासाठी कोण आहे याचा विचार आता करायचा नाही. कोणी असू तरी लोकसभा आणि विधानसभेला भगवा फडकवून त्या निमित्ताने आपण कामाला लागलं पाहिजे. आपण इतक्या मोठ्या संकल्पनेकडे जातात, थोडे नियम तोडून जातलेले आहात, तर थोड्या शिवसैनिकांना माफ केला पाहिजे. कारण हा शिवसैनिक या समाजासाठी प्राणपणाला लावून काम करत असतो. पुढे त्याला एकत्र येऊन द्या, एकत्र बसून द्या, एकत्र ऐकून द्या. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो, तूर्त आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.